आपल्याला समोरून हर्ट करणारे असतात ना, त्यापेक्षा आपण स्वतःला हर्ट खत पाणी घालतो. माझ्यासोबतच असं का होते, मलाच का, मी एवढी काम करते, दिवसभर राबते तरी मला वेळ मिळत नाही, कोणी माझं कौतुक. काल एक मेल आलाय की ताई मला ना अक्षरशः असं वाटतंय की सगळं काही सोडून द्यावं आणि रडत बसावं. तर का रडत बसायचं, कुणासाठी रडत बसायचं, कोणी आपल्याला त्रास देतो म्हणून रडत बसायचं का, की आपण स्वतःला का सावरू शकत नाही आहे. सगळं घर सावरू शकतो, मुलांना सावरू शकतो, पतीला सावरू शकतो, सासू सासऱ्यांना सावरू शकतो, मग स्वतःला का सावरू शकत नाही तुम्ही. काय झालं असं की सगळं सोडून तुम्हाला रडत बसायची इच्छा होत आहे. रडून घ्या 5 मिनिटं, पण एक वेळ ठरवून घ्या की मी इतका वेळ रडणार आहे आणि त्यानंतर मग मी त्यातून सावरणार आहे. नुसतं मी दिवसभर रडणार आहे, दुसऱ्या दिवशी रडणार आहे, तिसऱ्या दिवशी रडणार आहे. का रडत बसायचंय, कशासाठी रडत बसायचं, का तुम्ही स्वतःला दुःख देत आहे. कारण आपण जेवढे आपल्याला समोरून हर्ट करणारे असतात ना, त्यापेक्षा आपण स्वतःला हर्ट करत असतो. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की इथे 2 आपले जे मन आहेत ना, एक निगेटिव्ह विचारांचा आणि एक पॉझिटिव्ह विचारांचा. आपण काय करतो, नेहमी निगेटिव्ह विचाराला खत पाणी घालतो. माझ्यासोबतच असं का होते, मलाच का सगळेजण बोलतात, माझ्यासोबतच का संघर्ष आहे, मी एवढी काम करते, दिवसभर राबते तरी मला वेळ मिळत नाही, कोणी माझं कौतुक करत नाही, का होते माझ्यासोबत असं. आणि हेच वाक्य बोलूनच स्वतःला हर्ट करतो. दुसरे तर 5 मिनिटं बोलून त्यांचं काम करायला निघून जातात, पण आपण तोच विचार करून त्याच निगेटिव्ह विचारांच्या झाडांना पाणी टाकत जातो. ते झाड छान बहरत जाते आणि जे आपल्या पॉझिटिव्ह विचारांचं झाड आहे त्याला आपण सुकवतो. म्हणजे आपली जेवढे आपल्याला बोलतात दुसरे जण किंवा जेवढे आपल्याला त्रास देतात ना, त्यापेक्षा आपण स्वतः आपल्याला किती त्रास देतो याचा कधी विचार करून बघा. आणि हा विचार करताना मग आपल्या लक्षात येईल की आपण स्वतःला जास्त हर्ट करतो. कारण जेव्हा आपण दुसऱ्याला म्हणतो ना की मला हर्ट केलं, तेव्हा हे आपण विसरतो की त्यांनी जरी हर्ट केलं असलं तरी आपण स्वतःला त्यानंतर किती हर्ट करत आहे हो. याचा विचार करून बघा, मग आपल्याला कळेल की आपण रडत का हो. आपण या संघर्षात जगण्याचा निर्णय आपण स्वतः घेतलेला आहे. आपण जर ती गोष्ट तिथेच विसरलो तर आपल्यासोबत असं होणारच नाही. गीतेत पण सांगितलं आहे, श्रीकृष्णाने पण सांगितलंय की जे होतं आपल्यासोबत ते चांगल्यासाठी होतं. कुठलीही परिस्थिती आपल्यासाठी काहीतरी घेऊन येत असते. म्हणून स्वतःला ना असं सांगत राहा, नेहमी स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. मी तुम्हाला नेहमी सांगते, जी गोष्ट मी जे 5-6 वर्षानंतर जगत होती डिप्रेशनमध्ये, निगेटिव्ह थॉटमध्ये, ते शिकायला मला आज 7-8 वर्ष लागलेले आहे. ती गोष्ट आता मी तुम्हाला 2-3 मिनिटात का सांगू शकते, कारण मी ती जी टेक्निक आहे ती मी स्वतः करत आहे. मी पॉझिटिव्ह अफर्मेशन करत आहे. मी स्वतःला सांगत आहे मी करू शकते, माझ्यात ती क्षमता आहे आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे म्हणून मी ते करू शकते. हे अगोदर स्वतःला सांगावं लागेल, तेव्हाच रडणं बंद होतं. हर्ट मी समजू शकते, या गोष्टीला भरपूर वेळ लागतो, पण एवढाही वेळ लागत नाही की काहीच अशक्य नाही. म्हणून स्वतःला सांगा, सावरा या सगळ्या गोष्टीतून आणि रडत बसू नका. काहीतरी करून दाखवा, स्वतःसाठी करा. स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जोपासा, जेणेकरून जेव्हा आपल्याला अशी लढायची वेळ येते ना, तेव्हा आपण असं रडून एका कोपऱ्यात बसून स्वतःला दुःखी करून घेतो. पण जेव्हा लढायचा विचार करतो तेव्हा असं मन असं आपलं छान असं वेगळं होतं फील आपलं. तुम्ही करून बघा पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह विचार आणून बघा डोक्यात, पॉझिटिव्ह विचारांना खत पाणी घाला, पाणी द्या त्याला, छान बहरवा, वेगळं फील होतं, असं छान एनर्जी भेटते, ऊर्जा भेटते. तर हे करा आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये.